गेल्यानंतर त्या नेत्याला न्याय जर या राज्यामध्ये त्या ठिकाणी जर साधा FIR जर होत असेल तर गरिबाचं काय, सामान्य लोकांचं काय, अशी भूमिका काँग्रेसची त्या ठिकाणी आहे. मी काँग्रेसची दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतो. ती केलेली सुद्धा आहे की त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ही निवडणूक मात्र तिथं बिनविरोध कशी होईल यासाठी काँग्रेसचे प्रयत्न. बारामती पोटनिवडणुकीबद्दलची चर्चा करण्यासाठी सपकाळ साहेबांना भेटण्यासाठी मी इथं आलो होतो. बराच वेळ आमची चर्चा झाली. चर्चा होत असताना त्यांनी फॉर्म भरण्यामागचा हेतू सुद्धा त्या ठिकाणी सांगितला. शेवटी काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी लढणारा पक्ष आहे आणि त्यांचं हे मत आलंय की ठीक आहे, दादांच्या नजीकच्या काळामध्ये राजकीय जी काय भूमिका होती, भाजपबरोबर ते गेले असले, विचारामध्ये भिन्नता असली तरी महाराष्ट्राचा खूप मोठा नेता होता. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्या नेत्याला न्याय जर या राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळत नसेल, साधा FIR जर होत नसेल तर गरिबाचं काय, सामान्य लोकांचं काय, अशी भूमिका काँग्रेसची त्या ठिकाणी आहे. त्यामुळे काँग्रेसने जो फॉर्म भरलेला आहे त्यातून काँग्रेस एक कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की एकतर दादांच्या बाबतीत जे काही तपास त्या ठिकाणी सुरू आहे तो जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने तिथं व्हायला पाहिजे. FIR नाही तर जो काही सामान्य लोकांचा अधिकार असतो, नाहीतर नागरिकांचा अधिकार असतो, तो त्या लोकांचा अधिकार असतो. त्यामुळे तिथं कुठेही राजकारण होऊ नये, नाहीतर वेगळ्या पद्धतीने दबाव येऊ नये अशी भूमिका तिथं काँग्रेसची तिथं आहे. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर, विनंती केल्यानंतर मी सकारात्मक आहे की काँग्रेस योग्य असा निर्णय विड्रॉलच्या बाबतीत तिथे करतील. वरिष्ठांची नक्की सपकाळ साहेब त्या ठिकाणी बोलतील. शेवटी तो पक्ष वेगळा आहे, धोरणं त्यांची वेगळी आहेत, प्रोसेस त्यांची वेगळी असेल. त्यामुळे सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून सर्व नेत्यांशी बोलून, वरिष्ठांशी बोलून योग्य आणि सकारात्मक निर्णय ते घेतील असं मला तरी वाटतं. काही दिवसांपूर्वी पार्कने जे स्टेटमेंट केलं होतं ते स्टेटमेंट फार चुकीचं होतं. त्याचं खंडन सगळ्यांनीच केलं, मी सुद्धा तिथे केलं. पण तरी सुद्धा भाऊ म्हणून आणि अजितदादांचे कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसची दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि केलेली सुद्धा आहे की त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ही निवडणूक मात्र तिथं बिनविरोध कशी होईल यासाठी काँग्रेसने प्रयत्न करावा. तर बघा, काँग्रेसने जो संदेश दिलाय तो फार महत्वाचा आहे आणि योग्यच आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत नसेल तर काही प्रमाणात आपण काही गोष्टी समजून घेऊ शकतो, पण सत्तेत असताना सुद्धा तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला न्याय देण्यासाठी जर इतरच लोकांना त्या ठिकाणी प्रयत्न करावे असतील, नाहीतर FIR साधा करण्यासाठी दुसऱ्या राज्यात जावं लागत असेल तर हे योग्य नाही असा संदेश काँग्रेसने दिलेला आहे. आज काकी जर अमित शाह साहेबांना त्या ठिकाणी भेटत असतील तर नक्कीच ते इलेक्शन बद्दल बोलतील, पण त्याच्याच बरोबर CBI कडे एन्क्वायरी जावी यासाठी सुद्धा ते त्या प्रयत्न करतील अशी अपेक्षा करू. कारण अधिवेशनामध्ये हा विषय झाला होता. आता अमित शाह साहेबांना ते भेटतच असतील त्यामुळे इलेक्शन बरोबर CBIच्या बाबतीत सुद्धा त्यांनी बोलावं आणि लवकरात लवकर CBIने ही केस ताब्यात घेऊन आमच्या अजितदादांना न्याय द्यावा अशी विनंती आहे.